अरे कायच्यासाठी बोलावलं म्हटलं तात्या? आता कायची मीटिंग मग बाबा 15 दिवस झाले गणपतीले ना, आता कायची मीटिंग घेऊन आली म्हटलं? अरे पहिले बसून तर घ्या म्हटलं, बसवा ना. टेकवा ना म्हटलं, आपली टेकवा सही उभ्या गावचे होय काय, बसा. अरे जाऊ दे ना, इथं कुठं बसायला होता? आता डायरेक्ट तुम्ही आम्हाला वाईन शॉप मध्ये बसवा. काही दिवस झाले उतारा नाही काढला म्हटलं. उतारा काढा लागते ना राजू, तसं थोडी जमत असते. बंद करा म्हटलं तुमचा उतारा गितारा. हे चढ उतार बंद करा म्हटलं तुमच्यावाले. 36-37 हजार रुपये अंगावर आले, ते कुठून देऊ म्हटलं? तुम्हीच म्हटलं वर्गणी फाळा आता 1000-2000 आणि मला द्या म्हटलं. मी काय एकटा खिशातून भरू का दरवर्षीप्रमाणे? तुम्ही तर मस्त नाटक लावले. चढून देता मला झाडावर, अध्यक्ष आहे, नसा आहे, तसा आहे, राजनीती उतराचा आहे. आणि मस्त देऊन देता म्हटलं 36-37 गच्चू. काय वय आहे? मी काय घरचा एवढा मालदार आहे काय? अरे राहू द्या ना नामदेवराव, कायले गरम करून देऊ राहिले? बसा ना गुपचाप. बसा ना, काय फालतू चिडचिड करता? मी पाचतो तुम्हाला, ठीक आहे? काय पैसा देशीच पैसा ना, 90s मारसान ना. चला मी पाचतो. तेले नका घर जायला तपलाय तो माणूस, तेले नको गरम करू. बरं ठीक आहे, तुम्ही पाचता मग मी कायले म्हणतो तेले. बसा म्हटलं इथं गुपचाप, बसा पटकन. आता हे बाकीचे कुठे लटकले? मोन्या, सोन्या, चेत्या, चिंट्या कुठे लटकले? भले दिसू राहिले मला तर. का माझ्या छातीवर टाकते का सगळं? अरे तर कायची मीटिंग होय तात्या? काही सांगून नाही राहिले, काही नाही. बसून ठेवून दिलं अर्ध्या घंट्यापासून. हे बा म्हणून राहिलो, मा घरी काही झाला नाही स्वयंपाक. मी तुमच्या घरी येईन भाऊ जेवाले, पहिले सांगू राहिलो म्हटलं. इथं काय माझ्या घरी का भंडारा लावला का? उठसूट चालले जेवाले, उठसूट चालले जेवाले. बन मारा नाटक फालतूचे. आपापल्या घरी जेव जा. मीटिंग झाली का मा घरी जेवाले, मीटिंग झाली का मा घरी झोपाले. काय लावलं हे? काय लावलं म्हटलं हे? काय समजून नाही राहिलं? अनाथ आश्रम का ते? उठले सुटले चालले. अरे आम्ही काय अनाथ आहे का बाबा? अनाथ आहे का म्हटलं? काही आपलं तोंडात आलं ते बोलणं, काही कुकडले कुकडे नका बोलत जाऊ. आई बाबा जिवंत आहे ना आमचे, अनाथ थोडे आम्ही. राम कृष्ण हरी तात्या. अरे मोहन सोंडे, कुठे गेलता म्हटलं? इतका वेळ लागते का तुले? काय झालं म्हटलं? काय करू राहिला इथं? अरे पुरा आखडला ना 15 दिवस पासून माणूस. उतारा पाहिजे ना. 90 पाजा बाबा तुम्ही आता. पार आखडला म्हटलं, थोडंसं अंग पाय मोकळं करू राहिलो. अरे कोणाच्या पोटची वगैरे तुम्ही? कोणाच्या पोटची म्हटलं? का मा भरोशावर जन्माला आले का रे? मा भरोशावर जन्माला आले काय? इथं 35-36 हजार रुपये गणपतीच्या माझ्या छातीवर बसले आहे. त्याची तुम्हाला काहीच काळजी नाही. मला 90 पास. हे म्हणते नामदेवराव मला दारू पाजा. काय लावलं मी तुम्ही? काय लावलं का? अबे काय माय लेकरं होय का तुम्ही? माय लेकरं होय का म्हटलं? अरे काय होते म्हटलं, थोडं पुण्याचं काम केलं तर. अरे मला नाही करायचं ना एवढं पुण्य. काय करू बाबा? काय करू म्हटलं? मला नाही करायचं एवढं पुण्य. तूच कर पुण्य, तूच पे त्या पैशाने दारून, तूच त्याला पुण्य त्याच पैसे ठेव. अरे क्या बोलते नामदेवराव? क्या बोलते दिलीप भाऊ? काय राजो, तंबाखू गिंबाखू तर सारा म्हटलं. तंबाखूले माग झालो का म्हटलं बाबा? तुम्ही तर राजो, मी दिसल्याबरोबर तंबाखू घोटघाट करून काय ठेवायला पाहिजे? काय माणसं आहे बाबा? बस मस्त काम आहे म्हटलं. मस्त दोस्तांना निभवणं चालू आहे. मस्त एक दारू प्यायला जाता, काही बोलावत नाही, काही नाही आम्हाला. तंबाखू तर सारा म्हटलं. 1 रुपयाच्या तंबाखूच्या पुढीले म्हटलं मी माग झालो काय? अरे आम्हाला का स्वप्न पडलं काय तू युवराला म्हणून? आता खाल्ला तंबाखू, घे ना बाबा खाणं, तूही खाय तंबाखू. अरे साला काय तंबाखूची पुडी काढायला गेलो, विमलच आली हातात. आता साला 5 रुपयाची विमल चारा लागेल मोनेली. अरे धन्यवाद नामदेवराव. बस माणूस असावा तुमच्यासारखा दिलदार. पा तंबाखूची पुडी मागितली तर डायरेक्ट विमलची पुडी खाऊ घातली. अरे धन्यवाद. नाही तर तात्या पा एवढे पैसे असून काही नाही, 90 नाही पाजू राहिले, काही नाही म्हटलं. माल गेल भला कडक आणता राजू तुम्ही. भल्ली कडक लागते म्हटलं विमल तुमच्या हातची. केसर गिसर राहते त्याच्यात मस्त जबरदस्त. अब मजा काय? आता लागते आपलं डोकं कामात. आणि बोला आता कायची मीटिंग होतो. बोल बेटा तात्या, कोणती बात आहे तो तेरे बोल. जास्ती अंगात आली का म्हटलं पुडी? बेटा म्हणून राहिला म्हटलं तू. जास्त अंगात आली का म्हटलं पुडी? त्याला होतकाळ फोडा लागते का त्याला? अरे बेटा म्हटलं का ना? अरे कसं आता विमल खाल्ली ना, त्याच्यानं ते जीप गिप कने पलटी झाली असं. बेटा आणि मी तुम्हाला एवढी हिंमत आहे का राजू? काही बी. अरे सॉरी सॉरी तात्या, मनावर नका घेऊ म्हटलं. असं टाकीन ना म्हटलं झोडपा. पूर्ण जीप काय आहे, पलटी होणं अल्टी होणं सगळं निघन म्हटलं. चल बस इकडे बस म्हटलं. आणि त्याला फोन लावा लवकर. चिंट्याले, सोन्याले, चेत्याले तिघाले बोलाव म्हटलं पटकन, इथं मीटिंग आहे म्हटलं. याचे नंबर असे आहे काही फोन नाही लागत टायमावर. काय समजून नाही राहिलं. भेटला बाबा नंबर. कुठं आहे रे? कुठं आहे म्हटलं? अरे रस्त्यानं जाय ना. तात्यानं बोलावलं बा. कायचं होय म्हटलं? कायच्यासाठी बोलावलं सांगून दे इथूनच. टाइमपासचं काम असं येत नाही, आम्ही इकडून इकडे पाहतो. अरे तात्या कायचं काम आहे सांगा म्हणते. ते म्हणते दोघं जण टाइमपासचं काम असं आम्ही येत नाही म्हणते. जास्त शांतपणा नका करू म्हटलं. लवकर या म्हटलं, इथं लवकर या. टाइमपासचं काम दिसू राहिलं का? लवकर या म्हटलं इकडे. काय मोहनदा फालतू आगाऊपणा करतं? स्पीकर फोन ऑन करायची काय करत होती? चुपचाप मध्ये सांगून द्यायला पाहिजे होतं. काय तू बी बस येऊन राहिलो. शाहरुख खान सल्ल्या काका आला का म्हटलं तिथं? हा बस इथंच बसले. लवकर या इथंच बसले म्हटलं. ते लवकर या तुम्ही पटकन. तुमचीच वाट पाहणं चालू, बाकी सगळे आले म्हटलं इथं. का होता त्या सल्ल्याले शाहरुख खान नाही बोलावलं का म्हटलं? का भुलले त्याले? अरे तेच तर मेन कार्यकर्ता आहे म्हटलं. तेच मेन कार्यकर्ता आपले. अरे सगळ्यात पहिले जर कोणाला फोन केला असेल ना म्हटलं तर त्यालाच केला म्हटलं दोघायले. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला केला. आता म्हणे बाहेर गावी आहे म्हणे, याला टाइम लागते म्हणे. आता काय माहिती किती वाजता त्याले. चिंट्या आला होता, त्या चिंट्याला. अरे या साहेब या. अरे येताना काही त्रास नाही झाला म्हटलं तुम्हाला? नाही त्रास गिरास नाही झाला, पण आता लागली मला भूक. आता तात्या मला भूक लागली, मी जेवाच्या ताटावरून आलो. आता तुम्ही एक काम करा, तो झोमॅटोहून मला मस्त मग काजू कतली बोलावून द्या आणि बटर रोटी. कसं आहे साधं तर आपण खात नाही, म्हणून म्हणलं तुम्हाला बटर रोटी. साधं तर आपण घरी खातच नाही, तुम्हाला माहित आहे. तुम्ही आले असेल 1-2दा घरी, तर मस्त काजू कतली आणि बटर रोटी बस याचा इंतजाम करून द्या. बस झालं, मग जेवतो आणि मग तुम्ही लागेल तर दिवसभर तुमचं कीर्तन चालू द्या. बोर नाही मारत मग आपल्याला.
इथं काय म्हटलं काय उपकार करायला आला काय? उपकार करायला आला काय? हा, सार्वजनिक काम आहे म्हटलं हे म्हणून बोलावलं तुम्हाला, नाही तर मग मीच करत होतो एकटा. मग तिकून नाही म्हणता आम्हाला कोणी बोलावलं. हा, आम्हाला कोणत्या गोष्टी सांगत नाही तुम्ही. सार्वजनिक काम आहे, सार्वजनिक कामात तुला 10 कामं सोडून या लागन. पहिले सांगू राहिलो मी, फालतू गोष्टी नाही पाहिजे. काजू कतली पाहिजे, पोही पाहिजे, जेवाच्या ताटावून आलो मी. उपकार केले का म्हटलं मावर? उपकार केले काय? हा, तसे कसे बे नाचाले समोर कोणत्या कार्यक्रमाच्या वेळेस समोर 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 करायची तर आता तुम्हाला. हा, आणि अशा कोणत्या गोष्टी असले का फालतू गोष्टी आहे वाटते तुम्हाला? नाही फालतू गोष्टी वाटते म्हटलं. कीर्तन वाटवायला म्हटलं मला, कीर्तन वाटवायला. शिल्लकचे कामं नको करत जाऊ ना. काजू कतली पाहिजे, तेलेन बटर रोटी पाहिजे. अबे घरी तर म्हटलं तुम्ही वाळलेले कुटक्याचे पोहे खाता बे. हा, वाळलेल्या पोह्याचे कुटके करून खाता मला सांगू राहिले काय गोष्टी? बटर पाहिजे, तूप पाहिजे, साखर पाहिजे, खोबऱ्याचं तेल पाहिजे तुम्हाला खाले. गुपचाप बस म्हटलं इथं. हा, जायचं मी नाही कुठं. अरे राहू दे ना चिंट्या, पहिलेच आम्ही परेशान केलं त्याले. हा, 95 म्हटलं पहिलेच गरम आहे तो. राहू दे, फालतूच्या गोष्टी नको करू त्याच्यासोबत. अरे तो असं मले काय माहित मोहनदा का तो पहिले जाऊया तपला म्हटलं घ्या जराशी मजा. हा, लय दिवस झाले म्हटलं भेटलाच नाही अरसाट्या. ते दोघं कुठे गेले रे? हा, सोन्या आणि चैत्या त्यासोबत होते ना, कुठे गेले म्हटलं दोघं? अबे काय 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 समजून नाही राहिला राजा. 50 किलोमीटर राहते का ते? काय नाही येऊ राहिले म्हटलं ते. अरे मला काय विचारू राहिले? मी काय त्याचा मॅनेजर का पीए होय काय? मला सांगून जाते ते कुठं बी गेले असं कुठं. तुम्ही मला काय विचारत बरं त्याच्या बरं काय आहे तर ते तुम्ही फोन लावा त्याला विचारून घ्या. मला विचारू राहिले तिथं ते. हे आले हो दोघं नामदेवराव. झालं आता करते काम भारी तात्याचं. अरे क्या बोलते तात्या मेरी जान. काय राजे हो, काही आठवण नाही काही नाही गणपतीपासून. हा, काय म्हटलं असं असते काय? काही बी आपलं म्हटलं लय अंग पाय अकळलं म्हटलं. हा, पुरा म्हटलं परेशानी द्या माणूस, डोकं दुखू राहिलं म्हटलं. जरा म्हटलं उतारा गितारा काय होईन काय? तोंड गाऊन असं गेलं म्हटलं बाबा उदासल्यासारखं. काय झालं? हा, काय झालं म्हटलं? कोणा काय त्रास दिला काय सांगा फक्त. हा, मग मी आहे तो आहे पाहून घेऊ मग पुढच्या पुढे काय होते तर सांगा म्हटलं काय झालं तर. मीटिंगले म्हटलं तुम्हाला किती वाजता बोलावलं होतं दोघाले बी हे सांगा पहिले. अरे हेच आपलं नवने पावले. नवने पाव हे काय हो दिलीप भाऊ? नवने पाव नवीनच ऐकू राहिलो. अरे सॉरी पाहुणे नवले. अरे यायले इंग्लिश बोलताच नाहीत नामदेवराव तर कायले बोला. हा, काय सवारी सॉरी बी नाही म्हणता येऊ राहिले त्याला. काय यायचं काय समजून नाही राहिलं कायले चालले हे. तिथं कॉलेजमध्ये आहे म्हणते किती विषय बॅक आहे काय आहे काय माहित. बस फेटम फाट करायचेच कामाचे म्हटलं. हे मायबापाला पुरे फेटू दे म्हटलं. हे शिकणारे पोट्टी दिसू राहिले का हे? इतक्या वर्षापासून ते इंजिनिअरिंग करू राहिले, त्याचं फर्स्ट इयर क्लिअर नाही होऊ राहिलं, त्याची इंग्लिश पाना. आणि तू येऊन किती वाजता राहिला म्हटलं? किती वाजले आता? पाय बरं मोहनदा किती वाजले त्या मोबाईलात? 11:30 वाजले बा. आता 1 घंटा उशीर? एवढा उशीर कुठे गेलते म्हटलं? अबे तुम्हाला सांगितलं होतं ना का सगळे कामं धंदे करून या, तरी तुम्हाला एवढा कसा उशीर झाला? अरे तर 1च घंटा झाला ना. 1 घंटा उशीर झाला ना. कोणता देश मागं गेला? काही आपलं बडबड करणं. 1च घंटा झाला ना. बोला कायच्यासाठी बोलावलं तर पटकन बोला. जायचं म्हटलं आम्हाला काम आहे. सांगा पटकन मुद्द्याचं बोला, जाऊ द्या आम्हाला मोकळं करा. आणि सल्ल्या काका शाहरुख काका कुठे गेला? हा, काय मोहनदा तू बी आमची मजा घेत. तू तर म्हणे 2 जण आले म्हणे इथं. कुठे गेले मग ते 2 जण? संडास लागली त्याला घरी पाहिले? अरे नाही ना रे बाबा रे, नाही ना. आताच गेले ते 2 मिनिटं. फोन आला त्याला तर गेले ते थोडेसे. येऊनच राहिले ते. गाडी कोणाची उचलून आणली रे? 2 जणांना गाडी कोणाची उचलून आणली म्हटलं? ते उचलून गिचलून आणि चोर सपाटीचं काम आमचं नाही म्हटलं. ते 200 रुपयात घाण ठेवली आहे म्हटलं ते गाडी दोघांना. अरे कोण रे बा तो? 200 रुपयासाठी त्यानं 60,000ची गाडी तुमच्यापाशी, ते बी तुमच्यापाशी त्यानं कान ठेवली. दुसरा कोणी भेटलंच नव्हतं म्हटलं त्याला. आमच्यापाशी म्हटलं लय आहे असे लय आहे. 50 रुपयासाठी वस्तू कान ठेवणार आहे म्हटलं. तुम्ही सांगू राहिले का आम्हाला? हा, बरं लाव बरं तिकडे ते लाव त्या झाडाच्या मागे आपल्याला गाडी लाव आणि या पटकन या. अरे राहू द्या ना आम्हाला गाडीवरच बसून. तुम्हाला कोणती तकलीफ राहिली? तुमच्या कोणत्या पोटात दुख राहिली? हा, तुमच्याची गाडी नाही म्हणून काय? आमच्यापाशी दिसल्याबरोबर तुमची जाई राहिली असं नका करू बाबा. हा, गरीब माणसं बाबा, पहिल्यांदा गाडीवर बसलो आम्ही. तुमचं भलं पोटात दुखते असं गाडी आणली का आम्ही नवीन? अबे बुलेट आहे म्हटलं. गाडी बुलेट या चिंतीचोर पण आम्हाला लोक सांगू तू. हा, आम्हाला सांगू राहिला का हे गाडी लोकायची 200 रुपयात आणि 300 रुपयात गाण ठेवू राहिली. लोकांची गाडी मलाच देऊ राहिला का भाषण बाजा? गाडी लवकर लाव तिकडे, न्या इकडे पटकन. चल बरं चेत्या, चल पटकन गाडी लाव आणि ये बरं बाबा. लय तात्याला गरम उराला. चल काहीतरी महत्वाची मीटिंग असन. अरे गेले काय बा दोघं मागच्या मागं घरी? पहिले वाटते मीटिंगच्या नावानं. भल्लेच पोट्टे अरे बाबा हे. ओ तात्या इकडे बा. अरे का म्हटलं पैनाऱ्यातले दिसू राहिलो का म्हटलं? आम्ही नाही पयत म्हटलं. आम्ही नाही लपकणाऱ्यातलो. हा, पहिलेच सांगतो आम्ही तर चांगले पयतो. आम्हाला कोण पयवते? कोणाची एवढी हे झाली म्हटलं आजपर्यंत हिंमत? जरासे म्हटलं चांगल्यानं बोलत जा आमच्यासोबत. हा, टेक रिस्पेक्ट यू रिस्पेक्ट. त्यावेळा ऐका म्हटलं मी पहिले सांग मले की त्यावेळा ऐका तू मले असा आवाज देऊ राहिला नाही? असा आवाज देऊ राहिला म्हटला? अबे शायन्या तोंडाच्या त्यावेळा ऐका मी असा करू राहिला मले? तुम्ही राजे होता त्या बातच गरम होता. अरे झालं असं त्याच्या गलतीच्यानं. हा, त्यानं तंबाखू खाल्लाय झालं असं होत नाही का असं कधी कधी? काही आपलंच नाही काही मनावर घेणं आपलं. अरे कायची मीटिंग आहे हे सांग ना. फालतू गोष्टी काय करू राहिले? फालतू गोष्टीकडे काय लक्षात आलं तुमचं? सांगा पटकन कायची मीटिंग होय. चला करा सुरुवात. चला म्हटलं 1 क्वार्टर बाजा सगळे येले आणि करा म्हटलं मीटिंगची सुरुवात. मग होय ना तिकडे रात्र काही फरक नाही पडत म्हटलं. फक्त 1 क्वार्टर गेली पाहिजे पोटात. तुमच्या दोघांच्या बापानं काय म्हटलं नावाची काय ठेवली आहे काय? हा, ठेवली आहे का? 7-12 लिहून दिलं म्हटलं नावं. उठलं सुटलं का दारू पाज? उठलं सुटलं का दारू पाजा? ठेवली आहे काय? अरे नमस्कार हो तात्या, नमस्कार. अरे नमस्कार. कुठे गेलते रे बा 2 जण? कुठे गेलते म्हटलं? काय तुमचा आता पताच नाही राजो? एवढं असते काय? मग मनसान का मीटिंग बी करून टाकली आम्हाला सांगितलंही नाही असं थोडी असते. चेत्या हे आले रे बा 2 करण अर्जुन भल्ले घुमते राजा 2 जण. हा, आपल्यासारखा दोस्ताना दिसते मला त्याचा. काय तुला गोष्ट सांगतो सोन्या, आपल्यासारखा दोस्ताना फक्त आपल्या दोघाचाच आहे, बाकी कोणाचाच नाही म्हटलं. 3रा पचत बी नाही आपल्या याच्यात. हा,
कारण जे आपली गुटमाट चालते ते याच्यात नाही चालू शकत. आपण काय हेरफेर करतो तर हे आपली बरोबरी करू शकते का आपल्या दोस्तांना याची? अरे बस. अरे कायची मीटिंग म्हटलं तात्या, कायची हो एवढ्या तातडीनं बोलावलं राजे हो? हा बाया होत्या म्हटलं वावरात, त्या सोडून आलो म्हटलं मी इकडे. म्हटलं पाहून घेता बाबा. हा भावा लावून दिलं मी तिथं. काय तुमचं बी कायचं मीटिंग म्हटलं आपल्या ग्रुपवर टाकून द्यायला पाहिजे होतं व्हॉट्सअपच्या. तिथंच म्हटलं सेटलमेंट होऊन जात होतं सगळं. कायले बोलावलं बिनफुकट आम्हाला कामाधंदे सोडून? तुला कामाचं आहे अमेरिकाम थोडा सगळे बसलो इथं चाली वाटपात. हा तुमची वाटपात म्हटलं आम्ही बसलो आहे अमेरिकाम थोडा आहे. तुला कामशीर आहे. अबे मीटिंग काय सांगतो मी आता सगळ्याले. हे म्हटलं नवरात्राची मीटिंग पहिले ऐकून घ्या मग म्हणसान काय झालं. अरे आता तर गणपती झाला, 15-20 दिवस नाही होत, आलाय का आता नवरात्र? आता तर राजू टेन्शन झालं मोठं. हा आता तर अधिक डबल तेच काम करावं लागेल आपल्याला. वर्गणी करा, महाप्रसाद करा, डीजे काढा, हे करा ते करा. हा 5,000 रुपये वर्गणी फाडा. कमी पैशात होते का म्हटलं कार्यक्रम? अरे का तू काय एकटा करू आला का मग? हे सगळं एकटा करू आला का म्हटलं? हे पुरे एवढे जण बसलेले आहे हेच करा ना, सगळे मिळून करू ना आपण. एकटा थोडी करू आलो काही. राजे आपलं बोलणं कुकडे एकट्याच्या अंगावर देऊ राहिलो मी सगळं. अबे तुमचे तर 5-5 हजार रुपये गेले. मला तर 36-37 हजार रुपये गड्ड्यात टाकलं तुमचं काय? हा त्याचं काय म्हटलं? सगळे जण मिळून म्हटलं ते भरून द्या माले. आता देऊ ना तुमचे पैसे काय पळून गेले काय? मागच्या वर्षी दिले नाही का तुमचे पैसे? दिले ना आरामानं का ना होईना दिले ना आपण सगळ्यांना मिळून. याही वर्षी देऊ आम्ही. अबे मला सांगू राहिले काही गोष्टी. मागच्या वर्षीचे पैसे आहे म्हटलं अधिक ते तर दिलेच नाही, ते तर भुलून गेलो. ह्या वर्षीचे बी तसेच आहे म्हटलं. मला सगळं माहिती आहे म्हटलं. तुमचा पुरा अभ्यास झालाय ना म्हणून तुम्ही मला समोर करता. काऊन करता माहित नाही का मला? अरे तर केला म्हणून काय झालं खर्च? युवा नेता आहे ना तुम्ही. अरे आज ना उद्या जर तुम्ही आमदार खासदार झाले तर मग तर मलाच काम आहे म्हटलं तुमचं वाला. आणि आम्ही तुमच्या पाठीमागे आहेच म्हटलं. कशी गोष्ट करता? अरे 35-40 हजार रुपये काय लय आहे का तुमच्यासाठी? तात्या तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. तात्या तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. पण काय रे तुमच्या असं म्हटलं हरभऱ्याच्या झाडावर चढून मला 2-3 लाखांना अंदर दिलं म्हटलं टाकून. आता म्हटलं 2-3 लाखांना अंदर द्या टाकून आहे ना. पुरी लेवलच मारून टाका म्हटलं माली. आणि युवा नेता कायचे युवा नेता म्हणून राहिले तुम्ही? कायचे युवा नेता म्हणून राहिले म्हटलं तुम्ही? अरे माई 50 पार झाली आणि मला युवा नेता करू राहिले का तुम्ही? आता कोणते युवा नेता करू राहिले म्हटलं 50 पार झाल्यावर? हा फालतूगिरी नका करू म्हटलं. सगळ्याला वर्गण द्यायला लागेल. मी एकट्याला अंगावर घेत 35-36 हजार रुपये पहिले अंदर आहे म्हटलं. पहिले सांगू राहिलो नवरात्र आहे, दुर्गादेवी बसवायची आहे म्हणजे बसवायची आहे. सगळं तुम्हाला कार्यालय कामाले सपोर्ट करणं आहे म्हणजे करणं आहे. आणि उद्या आपल्याला दुर्गादेवी आणायला जाणं आहे. बस विषय खतम. चला घरी पाया पटापट. ते बरं झालं तात्या गरम झाले त्याच्यावर. लय काय करू राहिले ते फालतूचे. जसे काय तुम्ही ठेका घेतलाय. जाऊ दे आता झालं ते झालं. जाऊ दे आता 90 पाजून द्या तुम्ही आणि विषय बंद करून टाका इथं. आम्ही जातो घरी. चला निघा म्हटलं तुम्ही बी इथून. हा नाही तर मग म्हणसान काय झालं? पुरं परेशान करून ठेवलं यायनं मला. हा जसं काय मी ठेका घेतलाय सगळ्या कार्यक्रमाचा. शांताबाई काय ट्रॅक्टर मध्ये चालतं काय काही बी? हा ताल करणं फालतू. ऑटोनं चालणार त्याच्यापेक्षा. अरे मंगलाबाई ऑटोनं कुठं चालता? एवढे जण ऑटोले किती पैसे चालले जाईल म्हटलं. त्याच्यापेक्षा ट्रॅक्टर मध्ये बसा आपल्यावाल्या आणि पटकन चाललं जाऊ आपण सगळे. चला बसा पटापट. हो ना मंगलाबाई बरोबर आहे त्याचं. बरोबर आहे म्हटलं शांताबाईच्या नवऱ्याचं. अरे बाबा ऑटोने किती पैसे जाते? पाना लावा ना हिशोब तुम्ही 50-50 रुपयानं. त्याच्यापेक्षा ट्रॅक्टरनं चला पटकन. आणि काय आहे त्याच्यात? एवढं काय आहे? एवढं काय लाजायचं आहे म्हटलं त्याच्यात? आम्हा शांताबाई मी खुर्ची घेऊन येतो बाप. खुर्ची काय आणायला गेली हो माही? अरे खुर्ची नाही पाहिजे का चढाले? नाही का तू काय स्पायडरमॅन होय काय? तू काय स्पायडरमॅन होता म्हटलं? झाड फेकली का चढली वरतं? खुर्ची नाही लागेल का चढाले? हो शांते तू काय आली म्हटलं सोनानं घालून? तिथं म्हटलं आपल्याला दुर्गादेवी सांगायला जाणं आहे. हा लग्न चाललो का आपण? लोकांना दाखवायचं तिथं सोनानं चालली तिथं गोपन गिफ्ट घालून. नाही पडला गिळला म्हणजे बसू बमलत. लावली का म्हटलं तुम्ही कलकल? लावली का म्हटलं कलकल? जरा सगळ्यांनी घातला तर त्याला घालायला आणला का त्याला पाले ठेवायला आणला मग कपाटात मी? घातला जरा नाही पडत म्हटलं तो. सांगू राहिले इथं तो काय तुम्ही दिला आहे काय? माय बापाने दिला आहे ना तो. बरं बा शांतरा इथं कलकल नको भांडण नको फालतूची. चल बस पटकन. अरे हे मंगलाबाई गेली तर काय परमनंटच गेली काय? याचं नावच नाही घेऊन राहिली. उशीर उराला तिकडे आपल्याला मूर्त्या पाहिजे आहे ना. चला घ्या म्हटलं चंगा एक जण. चला पटापट बसा म्हटलं पटापट बसा. हे बरं केलं त्या मंगला खुर्ची आणली तर. नाही तर कसं चढत होतं मग? घेणं गोष्टी कमी करणं पटापट चढा ना. जाणं नाही आहे का म्हटलं? आणि पोट्टे हो दिलीप भाऊ पोट्टे कुठे गेले म्हटलं? आलेच नाही ना आधी. लावर नामदेवराव फुल लावा दिले. हो लावतो. पाहिजे शांताबाई बरोबर चढदा म्हटलं. खुर्ची आलू राहिली पकडली म्हटलं ना. चला वा वरतं पटकन. हा ट्रॅक्टर चालू. आता कोणाची वाट पाहू राहिले? कोण राहिला आता? चला ना सगळेच चाले वाटते. करा बरं नामदेवराव त्या चौघाले फोन करा म्हटलं. कोणाले फोन करू राहिले जी? नामदेव बापूजी काय समजून नाही राहिला. कोण राहिला आता? काय माहित बाई काय कोण राहिला तर. कुठं आहे रे बाबा? कुठं आहे? हा लवकर या ना. कायची तयारी करू राहिली एवढी? लवकर या. काय म्हणे हो नामदेवराव? काय म्हणे? बस 2 मिनिटात हजीर आहे म्हणे इथं तात्या. काय बा मोने यायचा तर तालच नाही समजून राहिला म्हटलं तिघायचा. हा हे पाय ना मिरवणुकीचे कपडे का आताच घालून आले काय? हा यायला कोण सांगितलं का? डीजे आहे का आता काय आहे? फक्त मूर्ती बुक करायला चाललो आपण. आम्ही तात्याला देतो गरम करून. का तात्या म्हटलं आम्हाला सांगितलं नाही तुम्ही मिरवणूक काय म्हणून आज? मग आम्ही नव्हतो इतका कपडे घालून. काय राजू तुम्ही तिघाले सांगितलं मस्त काम आहे म्हटलं तुमचं. अरे मीच तर विचारात पडलो का हे असे कसे कपडे घालून आले म्हणून मिरवणुकीचे. मला तर विचार पडला. जा रे जा ते पांढरे कपडे म्हटलं. जा खराब गिराब होऊन नाही तिथे हातपाय लागले तर एखाद्याचे कलर मारता फालतूचे काम करू राहिले का? मिरवणूक आहे का? असे चालले टापटीप कपडे घालून पांढरेवाले शेले हे ते. हा अरे आम्हाला वाटलं का मिरवणूकच आहे काय? मूर्ती जाणार चालले काय? म्हणून आम्ही राजू म्हटलं प्रेस गीस टाकले म्हटलं संतोषदापाशी कपडे आणि प्रेस गीस करून आणले म्हटलं कपडे. काय मग पहिले सांगत होतं ना असं? अबे तर मी तुम्हाला म्हटलंच कधी का तुम्ही मस्त पांढरे कपडे घालून या म्हणून? हा मिरवणूक थोडी काढायची आपल्याला फक्त मूर्ती सांगायची आहे. बुक करायला चाललो आपण. चाललेले का तिथं जा कपडे काढून या.
तात्या म्हटलं आमच्या प्रेसले 20-20 रुपये गेले म्हटलं. हा ते 20-20 रुपये तुमच्या इकडून लागन म्हटलं, सांगू राहिला होतास. काय लेखा हो सोन्यांचे त्या काही लेखा मस्त काम आहे म्हटलं. मला सांगू राहिले ते हा पांढरे कपडे घालून ये, शेला घालून ये, जा लागते आपल्याला. हा मूर्ती आणायला कुठे बुक करायला चाललो म्हणते. बरं चल ना, तर 10-15 मिनिटात कपडे बदलून होते. थांबा म्हटलं तात्या, 5 मिनिटात आलो म्हटलं आम्ही. लवकर या जराच्या पटकन, लय टाइम उराला आपल्याला. भले नाटक बा अरे बा पोट्टे. हा जसे का मिरवणुकीत चालले पहा ना, कपडे गिपडे बाबा विचारच पडते कधी कधी यायचा. चला बसा बरं पटापट, आले ना सगळे, चला बसा पटापट. अरे काय होय म्हटलं हे तात्या, कुटारासारखं भरलं का लोकांनी त्याच्यात? कुटार होय का ते? हा आम्ही येतो बा 2 व्हीलर ना, जा तुम्ही, आम्ही येतो आमच्या गाडीनं, तुम्ही निघा समोर. अरे मी येऊ का म्हटलं? सल्ल्या काका तुमच्यासोबत मी येतो ना. अरे नाही तू बस तिथं, 2 व्हीलर जाते. आरटीओ गिरटीओ वाले भेटले रस्त्यानं, काय करा गड्डी फळंग काय? राहू दे बस त्याच्यातच. चालला तिथं तू येऊ काय? परेशानी जाई पुरी. आम्ही येतो म्हटलं 2 व्हीलर निघा तुम्ही. करा ना जी, करा ना चालू तुमची गाडी, का चालूच नाही उरायली काय? चला करा पटकन चालू. अरे चालू अरे पटकन्या. मला इतक्या दिवसापासून ते बंद पडली होती. 15 दिवस झाले गणपतीपासून काढली म्हणून चालू नाही उरेल ते. अरे करा ना हो, करा ना चालू, नाही द्या म्हटलं माझ्यापाशी गाडी, मी करतो चालू ते. शिल्लकचे कामं कमी करा तात्या, तुम्ही चालवा गाडी. त्याची गाडी चालवणी पाहिली मी कशी आहे तर. झाली रे बा, झाली चालू. चला फिर, चलो फिर. बोल साचे दरबार की जय जय. अरे पजावाना म्हटलं गाडीले एवढी आराम चालायला लागते काय? त्याच्यापेक्षा तर पैदल गेलो असतो तर पुरलं असतं. मग उतर ना राजा, कोणाची वाट पाहू राहिला? उतर आणि पैदल ये. शिल्लकच्या गोष्टी करू राहिला फालतूचा. एवढं मोठं वजा आहे त्या गाडी, ते नाही समजू राहिले त्याले. अरे बरोबर काय त्याचं, बरोबर काय? स्पीड न चालवा ना थोडीशी गाडी, एवढ्या आरामाने चालवा लागते काय? अरे स्पीड न का रेल्वे का ते का विमान होय? किती स्पीड न चालून तर राहील ते तिच्या हिशोबानं, तशी चालू द्या लागेल ना. हा ही आपलं. अरे इकडेच पलटावा म्हटलं तात्या, तिकडे उघडे चालले, इकडेच पलटावा. इकडेच लावा म्हटलं ट्रॅक्टर, मागच्यासारखा खवलं नाही तो मूर्ती का, इकडेच लावून द्या. अरे हाव ना, तर थांबा सही थोडेसे सबुरी.